अजून माझी नवीन सुनबाई कशी झोपली ती बघा. नवीनच लग्न झालंय माझ्या सुनबाईचं. माझा लेख आहे ना अभिगुराव उत्तरा पटांनी झोपलंय वाटतं. चांगल्या नावाने हाक मारला हाक दे ना. पैसे पाठवून तरबूज आली तरबूज आली. काय ग मावशी कशाला धागा मारते? काय ग मावशी कशाला धागा मारते? अगं आतमध्ये एवढा वेळ करत का होतीस? अरे डोळे माझे सुटलेले दिसत आहेत ते. रात्रभर जागरण केलीस वाटतं. संजय जास्त लाडात नाही का? टाकी जो वेल्डिंग करू. आज वेल्डिंग बाजारात जाणार कोण? ही सगळी कामं करणार कोण? मला करा सांगतेस? आजकालच्या पोरी कशा उलट बोलतात. खायला काय भेटत चालेल पण नखरे किती. मग त्याच्याकडे नाही
Bila patong adalah bola. मला मिलीला कोण विचारतंय सगळीकडे तुमचीच व्हावा तुम्हीच म्हणताय ना दही घेतलंय लोणी घेतलंय बरे सर्व माझ्याशिवाय शक्य आहे का ते कसं काय अगं माझ्या दुधाशिवाय पदार्थ बनत नाहीतर काय आपलं ते खरं करायची सवय मी साधी बिचारी एकटी पडली ना नको नको त्या बोलतात चोंबड्या गुंड्या अरे चोंबड्याच बोलली. ही बघ आली म्हणजे मी नाही देतली आणि कडीला अरे तुम्हाला घाणेरडीच सवय आहे अहो तुम्हाला म्हणून सांगते पण कोणाला सांगू नका अरे. पण त्याच्या आधी या गावाला बाबा अरे ही बघ कशी रागात बघते चोपडी मला बोलली अरे काळे अरे तू चोपडी मला बोलली काय म्हणाली अरे तू काळी तू काली तुझी आईच काली काय मी तर कापूस काढा काय करते माहिती तुला काय काय अगं स्वतःच्या नवऱ्या खिशाने पैसे करते अरे. काळी आईचो मला सांगते तुझा नवरा ना तुला पोरींवर लाईन मारतो अरे असू दे असू दे असू द्या तिचा पण बरं तुला पोरी बिरी असेल काय नाही, काळी बघ. आई काय करायचं? काय? आता सगळे रिकामी झाले ना बघा जो भांडत असतात तर पुढे काय करतो मग
कशाला? आम्हाला बाजाराला उशीर होतोय ग. मग मी काय करू? वाटामध्ये ये ना ग. वाटापणे येऊ? थांबा, तुझा चौकीचा डाबा चढवायला येते. थांब जरा. अंत्य हे किस्ते बाळू मुकुंद हे किस्ते त्याला राग मानू नका. हा, त्याला माझा स्वभावच तसा. अरे ऐका हा. हा. पण मग त्याला हलवा. अगं मी स्पष्ट बोलते. हा, ऐका सगळ्यांनी. हा. पण मग त्याला हलवा. तर काजू टाकले की सू. हा. पण मग त्याला हलवा. तर काजू टाकले की सू. मुकुंदराव बिड्या उडतात संडासात बसून. शिवाजी जाधव यांच्याकडून खास मावशीसाठी 51 रुपयाचं पारितोषिक. ऐका हा. संसाराच्या रांगोळीत भरते प्रेमाचे रंग. संसाराच्या रांगोळीत भरते प्रेमाचे रंग. शिवाजीरावांचं नाव घेते त्यांच्या नानाची टांग. अरे महेश ऐका हा. काल झालं माझं लग्न. म्हणजे लग्न माझं कधीच झालंय. काल झालं माझं लग्न. लग्नात आला होता बँजोवाला. काल झालं माझं लग्न. लग्नात आला होता बँजोवाला. महेशरावांचं नाव घेते झुकेगा नाही साला. ऐका हा. प्रेमाने भरवते मी कोंबडी वड्याचा घास. प्रेमाने भरवते मी कोंबडी वड्याचा घास. बाबारावांना सुरू झाला आहे मूळ व्याधाचा त्रास. काय ग पोरीनो? हा? कशाला बरं मला हाक मारली? हा? सकाळी निघाल ना माझ्या समोरच्या मुरड. तेव्हा नाही का तुम्हाला माझी आठवण झाली? आता बरं माझी आठवण झाली. हा? हे बघा, मी तुम्हाला चौकीची बोलणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. मावशी मला बाजाराला जायचंय. जाऊ दे ना व. मस्त. मावशी मला बाजाराला जायचंय. जाऊ दे ना व. मावशी
मावशी मला पोहायला जायचं. जाऊ दे ना मावशी मला पोहायला जायचं. जाऊ दे ना मावशी मला पोहायला जायचं. जाऊ दे ना मावशी मला पोहा खायला जायचं. जाऊ दे ना तुम्हाला बाई सांगते हा म्हशीला ना इथंच बसायची सवय आहे. काय ग आपण काय बोलते? काय पण काय बोलते मी तुम्हाला चौकीशी बोलणार नाही म्हणजे नाही नाही. म्हणजे नाही. तुझ्यावरनं काहीतरी कमीच करू. ओके निघा. चाफा बोले ना. बघा, हा चाफा चाफा बोले ना. चाफा चाले ना. चाफा खंत करी काही केले. बोले ना. चाफा मेला ग. बोलायला सांगते चाफा मेला ग. म्हाताऱ्या माणसाला असं बोलतात. आणि कोण ग तू? नाव काय तुझं? शुभ्रा. काय कोबरा? कोणता छोटा रिचार्ज किती वाचा वाचा. चल हो बाजूला. ए मला कशाला बोलवते सांग जरा लवकर. चांगल्या माणसाने सोबती ना वाईट दिवस चांगले जातात. अगं हो हे बोल त्या माणूसला ना वयाचं काही घेणं नाही. तिथे विचार करतात तिथे मैत्री जुळते. अगदी कसल्यासारखी. ए सटवीनो तुम्ही मागा काय बोलताय ते आम्हाला सगळ्यांना काही कळत नाही बघा. हा जरा काही नीट सांगा काय झालंय काय तुम्हाला? मावशी काय? दादाने आमच्याकडे ना गैरसमज झालाय. काय गैरसमज म्हणजे भावकीत कांदा. काही सटवी तुझी आहे. अगं माणसाला नेहमी छोट्या छोट्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करायचा असतो कळलं. कारण मनुष्याला मोठ्या पहाडाने नाही तर छोट्या दगडाने ठेच लागते. अरे मावशी कशी तुला अक्कल नव्हता शिकवू का? काय अगं बोल तर तिकडे. अगं मेरी किती लोक जमलेत पण जरा जीभ घसरते माझी. काय ग राग आला तुला? अगं राग हा माणसाला संपवण्याचे काम करतो. एक मात्र नक्की आहे चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसांना विरोधके असतातच. अगं हे सगळे माझे रस्ते कनेक्शन जमलेले आहेत ना. तुझं हे शेंबुडीला नाक पाहिल्याने जमलेले नाही. तुझे उत्तम गुण पाहिल्याने जमलेले आहेत. कळलं? चल हात मिळव हात मिळव हात मिळव. मावशी काय आम्हाला नको नको त्या बोलतात. मगाचं माहिती ना टाकीन जो. अगं कशाला रागावतेस तू? अगं आहे का जीवनात? मगाशी तिकडून येतात तू काय मला बोललीस? मावशी पुष्पा आहे मै का नाही साला आता चांगल्यात माझ्या पोरी. अगं हे पोरी अगं तुम्ही बाजाराला चालल्यात खऱ्या. तुम्ही नेसलात काय घेतलात काय हे सांगणार कधी? आणि जरा मुरगून सांगा मुरगून बाबू वाजव. झाला तुझा फवारणीचा पंप मारून झाला. जरा ते जिलेबी पण करायचं. त्याला कसं जमतं ते मरून दे. ए कोबरा बरं सांग बरं काय घेतलंस ते? मावशी साडीच्या नाही ना
ए हो ग मस्तच ग. आत्ते गावाच्या लग्नात घेतली. हो का तीच नेसून आली. हो का हा. कशी दिसते? वा 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 छान किती दिसत हे माझं फुलपाखरू. मस्त दिसतेस ग. बरं काय करतोस जरा सांग जरा. मावशी ते थांब तुझं पण नवीन लग्न झालंय ना हा? ते दीपक गुरुवान बरोबर हा बरं केला. काय करतोस ते सांग जरा. मावशी मी घेतलं ना काय दही. दही हे सारखे म्हणायचे. हे सारखे म्हणायचे काय म्हणायचे. थोडं राखून ठेव राखून ठेव. मग आता चाकून पाहिला तर राखून काढ. अगं कुठून आणलंस हे बेना. तुला माहित आहे हे वेळेवर ते लोक आहेत ना ते बाहेर आहेत ना कुदवून काढतील आपल्याला इथे. फालतू काय बोलू नको. बरं तुझं झालं झालं. तुला तिकडची काय जिलेबी हवे हो बाजू. हो चालेल. आता माझी दुसरी चिकनी कवळण येते पूर्वा. ये कसा तुम्ही ये कशासाठी? वा 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 वा. अगं पूर्वे किती छान नाचतेस ग तू. बरं बरं सांग जरा काय घेतलंस ते. मावशी हे बघ माझ्या गळ्यातलं. हे मस्तच ग. पूर्वीच केलं माझ्या लाडक्या नवऱ्याने. लाडका नवरा महेश साळसकर एसपी. बरं हे कानातले ना थोडे पैसे साठवले दिले या दिवाळीला. कानातले पैसे साठवले हा म्हणजे हिचा भाऊ जरा व्यवहारी दिसतोय. दगड 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 दगड. आणि हे बघ पैंजण. हे हो ग. अगं सासू मेली ती देऊन गेली. अरे हे म्हणतेस ग? मला माफ करायला पाहिजे. पुन्हा एकदा म्हाताऱ्या माणसाचा अपमान. म्हातारा माणसाचा अपमान हा? सासू मेली ठेवून गेली हा? तसं बोलायचं नाही सांगून ठेवते. बरं काय घेतलंस जरा सांग जरा मोठ्याने. अगं म्हणूनच मी घेऊन आले. काय तू वा 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 किती ते बहुगुणी तू हा? तुपातले लाडू तुपातली बासुंदी तुपातली पुरणपोळी तुपातलं लोणचं. आहे अगं ते प्रवीणचं किती लोक जमलेत बघ हा? आणि ते केसरी वंडी मला माझ्याकडे मागा असून अगं जरा तोल जातोय माझा मगापासून. तुम्हाला बाई सांगते काय ते आमचे पूर्वीचे दिवस होते. कसला कसला व्यायाम व्हायचा. ए साठी जरा गप्पा सांग. पण हल्ली मेलं दळण नाही कांडण नाही हा? बसून बसून नको नको ते आजार होत चाललेत. या सगळ्या पोरांचा ना पबजी होत चाललाय. पबजी जय पबजी हा. अरे पपल्यानो जर आपल्या आई वडिलांकडे लक्ष द्या. नुसते पबजी मध्ये शिवाय देत बसतात ते हा. इकडे पाठवा ना आमच्याकडे गवळणीचं काम करायला. बरं झालं तुझं. तुला काय तिकडचा लाडू हवाय हो बाजू. आता माझी चिकनी करून येते राधा. ये ग सटवे. झाली तुझी पडवला हलवून झाली. काय बिनी नाचते. अगं तुझ्याकडे काय सांगायची गरज नाही. तुझ्या डोळ्यात तुझ्याकडे काय ते. अगं दूध देणारी म्हैस तू. तुझ्या ओळखीवर लगेच कळते तुझ्याकडे काय आहे ते. काय बस तू. नाही अगं
तुझ्याकडे काय ते लगेच ओळखलं तुझ्याकडे दूध आहे ना मग मावशी ही नजर खूप तीक्ष्ण आहे हा हो का आणि प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका का कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसते मात्र मीठ नक्कीच असते हो का घराला अंगणाशिवाय शोभा येत नाही आणि कुटुंबात म्हाताऱ्या माणसांशिवाय घर पण नाही काय पोरगी बोलले आमची म्हाताऱ्या माणसाविषयी वा 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 अगं पोरी खरंच ग किती छान बोललीस ग तू हा? अगं माझ्या अभिलाला मी तूच पसंती केली होती तुला नव्हे तूच पसंती केली होती हा? पण कुठे ह्या चकण्या उत्तराने डोळा मारलं अरे आणि माझ्या अभिला घेऊन गेली आणि काय ग मागापासून बघते भरपूर दिवसांनी बघितलं तुला तुझी तब्येत एकदम मस्त पैकी आहे का सडपातळ बांधा म्हणजे फिटनेस मध्ये चल आम्हाला तरी सांग काय काय खातेस ते म्हणजे उद्यापासून आम्ही पण तुझ्यासारखं असं फिटनेस मध्ये राहायला शिकू आणि जरा आमच्या ह्या टरबूजला पण जरा शिकव काय खातेस ते ओ महिला मंडळांनो जरा ऐका हा पोरगीचा फिटनेस मंत्र बरं राधे बरं काय काय खातेस तू सांग जरा मावशी मी सॉफ्ट आणि लाईट खाते आई शो खातेस तू अगं म्हणजे घरातले ग्रुप आणि खाताना खातेस पण नंतर ऐकून तरी घे काय अगं मी मध्यम खाते असं म्हणते कळतं हो आम्हाला तुझं काहीतरी विंगली बरं झालं तुझं तुला काय हवंय काय नको हो बाजूला आता माझी सुनबाई येते काय झालं तिचं नाव ते टरबूज हा ये ग हो एक खुल्लं नाही कानपुरात काहीतरी कुठली गाड दिसतोय काय घेतलं ते सांग जरा मावशी मी ना लोणी घ्या लोणी घेतं का कोणी रिकाम्या दगडे घ्यायला तुम्हाला बाई सांगते या मेलीला आपल्या सौंदर्याचा मरणाचा गर्व दिवसभर आपल्या त्या आरशासमोर नुसतं नट्टापट्टा करायची सवय झालेली ही बघ मावशी मी कधी गुडगुडी दिसते ना ग गुटी अगदी गावाचं पोत गुटी मावशी आपल्याला गुडगुडी का हात्या का करत आहे मी हो का माहिती आहे मोठी ती पण सत्या बायकोची मुलगी चला हे काय बोलते सत्या बायकोची मुलगी आणि आम्ही काय चालल्या चुलत बायकोची अगं माणसाने जगायचं ते दिव्याप्रमाणे जगायचं जो गरीबाच्या झोपडीत आणि श्रीमंताच्या माला सुद्धा साखर पकड देतो कळलं तुला चला बाधा झाला उशीर होतो अगं पूर्वे किती छान बोललीस का तू आणि काय का जरा गंमतच झाली परवा अगं तुझा परवा गो दिसला होता महेश अगं इथे जाळी अगं गुरं चालत बसला होता तुम्हाला बाई सांगते हिच्याशी लग्न व्हायच्या अगोदर असा एकदम राजबिंडासारखा दिसायचा असे केस वाढवलेले एकदम बाहुबली सारखा दिसायचा त्या मेलीशी लग्न झाल्यावर त्याचा पूर्ण कटप्पाच झालेला दिसतो काय काय मावशी असं बोलते आला राग भीक मार आता कोण येतय हा ये ग आमची कच्चा बदाम आली कच्चा बदाम
काय ग तुझं नाव कोबरा हा बरं हे तू काय संदेश बिंदेश सांगू नकोस तू तुझं पण नवीन लग्न झालंय ना तर दीपक बरोबर जरा तुझ्या गोवाचं नाव घे बरं मावशी घेऊ मग तुला काय आता तिकडचं सरबत हवंय घे बरं लवकर फेसबुक वर डीपी झाला माझा जुना कुठं फेसबुक वर अगं तुझी काया काय नाही कुठं कुठं अगं सोशल मीडियावरती आपल्याला सोशल एवढं व्हायचं काय नेली फेसबुकवर जाते बरं बरं पुढं काय ते सांग फेसबुक वर डीपी झाला माझा जुना जुना दीपक रावांसमोर मी म्हणते तंबाखू आणि चुना तू काय दाखवते आणि अगं तुला काय कळतं की नाही हा एवढ्या वयात असं करतात हा चालली कुठून आता माझी सुनबाई येते उत्तरा ये ग सटवे काय मावशी काय प्रतिबिंब हे उकळत्या पाण्यात कधी दिसत नाही मेली फेकते किती बघा उकळतं पाणी म्हणते हा अगं सकाळी उठून कधी माझ्यासाठी गरम पाणी तरी केलंच का पुन्हा चालू ऐक पुढे प्रतिबिंब हे उकळत्या पाण्यात कधी दिसत नाही हा ते शांत आणि स्वच्छ पाण्यातच दिसतं हो का तसेच माणसाचे मन विचार हे सैबर असल्यावर मार्ग कधी सापडत नाही हो का म्हणून मावशी म्हणते शांत व्हा मन एकाग्र करा मार्ग नक्की सापडेल वा 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 अगं उत्तरे अगं किती छान विचार आहेत का तुझे पण जरा तसं वागायचा प्रयत्न कर पुन्हा चालू तिकडे हलसावीला भेटतो काय बघा जरा चल रे बाजूला हो आता माझी चिकणी आणि लाकडी गवळण येते लाडकी गवळण येते राधा मी चिडकोर एक नंबर ये का मावशी काय तुला मी एक प्रश्न विचारू काय अगं काय त्या कोणाला विचारतेस तू प्रश्न मला विचारते थांबा जरा सगळ्यांसमोर मला उत्तर द्यायचंय जरा तयारी करते मी काय ए काय झालं हे काय असं करते अगं पूर्वीच्या काळी आम्हाला महिला मंडळांकडे खोबरे तेल कुठं होतं आम्ही या सगळेजण अशाच करायच्या हा विचार विचार मावशी विचारू विचार मावशी तू मरणार कधी बाहेर झाला. तुझ्या लाड करते मला काय पण बोलतेस काय मरणार कधी वगैरे तसं ना माझ्या संदेशात तसं माझ्यावरती नाही ना कोळीच नाही सांगून काय माहिती तो आता सांगा असं थांब जरा येईल अरे ते भाची बोलवते कुठं आहे तिथं गेला तो लॉरी जवळ कुठं गेला होता पहिला मारलास तो हा जमला तुला काय दमलीस वगैरे नाही ना काय पाणी वगैरे काय चहा कॉफी थंडा माझा कुठून या गावठी गवळणी आल्या ओ ओ जस्मिन दुकानावरती माझा दंडा भेटतो की नाही भेटतो की नाही असा आवाज पाहिजे बकरी सारखा असा आवाज पाहिजे बरं त्यातलं काय घ्यायचं पण आहे सांगून ठेवते हा तुमचाच घेतो सगळ्यांना सांगते तुमचाच घ्या बरं झाला तुझा अगं मावशी अगं तुम्ही नाही का संदेश अगं बाई मला गेला सांगते ऐका हा या नात्याने प्रत्येकाला असते आत्या आता आत्या म्हणजे वडिलांची बहीण ऐका हा या नात्याने प्रत्येकाला असते आत्या हात जोडून विनंती करते करू नका व स्त्री गुण हत्या फटकीमध्ये तुझ्यावर मागे म्हणजे नाव घेऊन फेस निघाला आता माझ्या खरोखरच्या नवऱ्याचं नाव घेते ऐका सगळ्यांनी हसायचं खेळायचं सगळं काही करायचं हसायचं खेळायचं सगळं काही करायचं पोपटरावाचं नाव घ्यायला कशाला पाहिजे अहो कोणी मावशी मूड पकडा की तो उडेल ना तो तिकडे माझ्या नवऱ्याची मस्करी करते तू? माझ्या पोपट्याची मस्करी करते अरे ये दे
हे कुठलं वरती जात? अरे ये दे. एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू. एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो उत्तरा बाया. तू पण मोठी मावसा बाया मोठी बोलती. मेरी माझ्यावरच उलट फिरली. घरी चल तुला दाखवते. चला बाजाराला बसलो.
त्यांचा रस्ता प्रतिबंधनासाठी म्हणून समोर नाही म्हणतो. अरे त्यांनी अरे बघा अरे या लवकर कृष्ण देवाने हुकूम केला कृष्ण देवाने हुकूम केला कृष्ण देवाने हुकूम केला पेंड्याले तुम्ही तिथंच थांबलं सगुणा लाडाची हायला पेंड्याले तुम्ही तिथंच थांबलं सगुणा लाडाची हायला दोघं जाऊया देवाच्या भेटीला नवस करायचा दोघं जाऊया देवाच्या भेटीला नवस करायचा पेंड्याले तुम्ही तिथंच थांबलं काय सांगू अरे काय झालं काय अरे मेल्या येता येता मोठी गंमतच झाली बाबा काय बघा कसली गंमत अरे काय सांगू पेंद्या काय सांगू अरे तू अशी मला हाक मारलीस आणि मी या जंगलातून काट्या कुट्यातून बाबा येत होतो येत होता आणि येता येता बाबा वाटेत बाबा कुत्री होती कोणाची आणि बाबा त्या कुत्रीचा पण कशा रडे बाबा काय मला माहित नाही दोघांवरची तूही घातला नाही पण बाबा त्या कुत्रीच्या पोराजवळ गेलो आणि बाबा त्याला विचारलं काय विचारला हो बाबे हो बाबे अगो रडत्या कशा मग वर काय ऐकायच तयार नाही नुसता लाता लढायला लागला म्हणून बाबा परत एकदा विचारून बघूया बारीकचा बिस्किट पुडा नेला होता आणि म्हटलं दिला त्याला पण विचारलं परत गो बाबे अगो रडत्या कशा मग काय म्हणाला ते काय म्हणे कुत्रीचा पण काय म्हणाला माझा बाबा कोणता असा या आय माझा बाबा कोणता आता मी विचार करी शेताच्या बांधावर मरणाचा बाबा उभा असता आता त्यातला नेमका एक निवडायचा कसा का म्हणून बाबा कुत्रीकडे गेलो तिला विचार हो बाया अगो तू कशा रडत तेवढ्यात परत कुत्रीचा पण निवाला आय
माझा बाबा कोणता असा कुत्री एकदाच म्हणाली काय म्हणाली अगो राडवा मात नाही माहित तर तूच काय घेतला जाणकाला मारणं बुकण्यावर चालायचं म्हटलं इथून हिला आम्ही तुमचे बापू स्वतः आलेले बरं हाता कशा मारला तो जन्माला पहिला अरे मला वाटतं हा आपल्याला कृष्णदेवाने हात मारलेला काय सांगतोस का होय, होय. अरे बाबा पेंड्या अरे बराच दिवसानं आपल्या किसान देवाजीने आपली गाडवेट झालेली नाही होय, होय. तेव्हा गेलं मागे तातडीने हो चल चालतो बरोबर देवाच्या चरणी प्रणाम असो. तिकडं कोणाच्या बाप साध्या काय आवडतात आपल्या कृष्णाचा मित्र आहे अरे इकडे आहे तू होय एवढून या कारणावर बापूस कशा काढतो तेव्हा इकडे आहे तू होय मला वाटलं देव चरात बसलेला असतो अरे मेल्या देवाला चरात बसायची काय गरज आहे चरात चरात बसायची गरज माणसाची दिसतो हा मग आता कसं बोललात देवांच्या चरणी प्रणाम असो आशीर्वाद असो. देवा आम्हाला कशासाठी बोलवलं पेंड्या बकऱ्या गोकुळच्या वनात ताजमहल करून उत्सवात झाले. त्यांचा रस्ता प्रतिबंध सर्वांना मारल्या. डोक्यावरून गेलं देवा काय ते परत सांग पण सावकाश सांग. पेंड्या बकऱ्या गोकुळच्या वनात ताजमहल करून उत्सवात झाले. त्यांचा रस्ता प्रतिबंध नीट भगवानात मारले. तुझ्या आता कान फुटलं की काय 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 झालं काय म्हणाले देवा प्रतिबंध म्हणजे काय देवा अरे तुला प्रतिबंध म्हणजे माहिती काय नाही माहिती अरे या मेल्याला प्रतिबंध म्हणजे माहिती नाही अरे मला तरी कुठं माहिती आहे देवा, प्रतिबंध म्हणजे काय त्यांच्या सामानाची नासाडी करायची. अरे देव बघ काय म्हणाले ते सामान अरे अरे तुला सामान म्हणजे माहिती नाही अरे तुला सामान म्हणजे माहिती नाही या मेल्याला सामान म्हणजे माहिती नाही अरे मला तरी कुठं माहिती नाही. तेव्हा सामान म्हणजे काय त्यांच्या दयाची नासाडी करायची. हा एवढंच ना या किसन देव या या. येतात मी. या सावकाशी आम्ही बघतो इकडे काय करायचं अरे पेंड्या हा बोल किसान देवाने सांगितल्याप्रमाणे आपल्याला थांबलं पाहिजे मग? तेव्हा हे बघ हा जांभीरचा पातेरा सरपंचोय केवढ्या येताय आम्हाला जाताय
कलेने, चंद्र वाढतो कलेनं, वीरारावांचं वजन वाढतंय किलोने. चांदीच्या करंज्यात ठेवले होते हळदी कुंकू. चांदीच्या करंज्यात ठेवले होते हळदी कुंकू. आता तेच म्हणते मी. काय पुढे संदेशावाला पाहता कुत्री राहतात कुंकू. नावं बिवं घ्यायची. तुम्ही आता तिला काय पण करा सांगता. मी तुझा नाच बघतोय. नाच काय? मगापासून डोळे वटारून बघतोस की माझ्याकडं. तुला कसं कळलं मी तुझ्याकडे बघतोय ते? मी माझ्या डोळ्याने बघितलं. मग तूच कशाला बघतेस? तू नको बघू. अरे मी बघीन नाही तर काय पण करीन. मग मी पण बघेन नाही तर काय पण करेन. तुला आवडत नसेल तर नको बघू. मी कुठं म्हटलंय मला आवडत नाही म्हणून. मग वर बघ. मग तू पण बघ. सुंदर राणी अगो त्याला बहीण कशा करता? ओ भाईनो बोला बोला. तुम्ही लय हो चांगलं. मी चांगला? त्याला आमचं नाही हो असं. तुझ्या नवऱ्याचा काय गोळा झालाय? मला चांगला चांगली म्हणते. अव मी हाय म्हणून तुम्ही शान हाय. अव मी हाय म्हणून तुम्ही शान हाय. नाही तर तुमचा पूर्ण शेणकोला झाला. मग काय तो शेणकोला तुझा हिदायत टाकायचा होता? काय मोठी शेणकोल्यावाली. तसा काही तो शेणकोला. जाऊन दे ना. कशाने माझी मस्करी करतोस तू? जाऊन दे ना. तू काय करतो? आखऱ्याने मावशी अरे बेजा बाबा मावशीला अरे बाबा
आला मोठा तोंडाला साबण फासून मी वय वय पेंड्या अगं हे पोरीनो याला कोणीतरी पेन द्या पेन मावशे अगं त्यांच्याकडे कसा असेल पेन कागद द्या लिहून देतो अगं कागद मागतो तो द्या असेल कुठेतरी बघा मावशे त्यांच्याकडे कसा असेल कागद त्यांच्या काय साडी नक्कीचा असतो मेल्या मग मी तुला काय देऊ मावशे अरे तू माणूस केवढा आणि तुझा हा पेन केवढा मावशेला मोठ्या पेनाची सवय असू दे मावशे पेन लहान असला म्हणून काय झालं तो लिहितोय अगं बघताय का मारा ओ भाऊजी बोला पहिली तुमची ओळख सांगा ओळख होय हो सांगितलीच पाहिजे का आता सांगितलीच पाहिजे लवकर सांगा आवशे हा ऐक मग हो लांजात भरला बाजार कुठे 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 लांजा रगबाई मस्त लांजात भरला बाजार हा म्हैशी घेतल्या 1000 बाजारात म्हैशी पण भेटतात वा 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 मस्त लांजात भरला बाजार हा म्हैशी घेतल्या 1000 वा 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 लांब लांब शिंगाच्या हा शेर दुधाच्या अगं बाई त्या दुधाचा केला खवा आणि मावशी तुम्ही घरी जावा काय बोलता मावशी ऐकून तरी घ्यावं अगं बघताय का मारा ओ भाईनो बोला ताईन जरा तुमची ओळख सांगा माझी ओळख होय मावशे हो सांगितलीच पाहिजे मगापासून तू इथे खदलवलंस आता मी थोडा गाजवतो काय तुझी काय झाले काय झाले तुझी काय झाले गुलाबाचे फूल वा 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 हलते मेल्या त्या गुलाबाच्या फुलाचा दांडा जरा बारीक असतो तर मेले हलणार दुसरा कुठं तरी घे आपल्याकडे फुलं भरपूर आहेत ना त्यातलं दुसरं घेतो जास्वंदीचे फूल वा 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 माझं आवडतं फूल मावशे मुदाबक केवढा आहे काय जाग्यावर ना हालेला जास्वंदीचे फूल वा 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 हलते डोल्लो डोल्लो असून दे अति नाही लेवल मध्ये जास्वंदीचे फूल हलते डोल्लो डोल्लो मावशी दिसते डुकराचे पिल्लू डुकराचं पिल्लू तू काय या सुंदरीला डुकराचं पिल्लू बोला हा नाही 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 आता मला सहनच होता पूर्ण मारून टाका पूर्ण म्हणजे पूर्ण एवढ्यात काय जाण्याचा नाही माझ्या बाय अजून बरीच जबाबदारी सांभाळायची आहे आणि तू अशी माझ्या आज माग बसत जाऊ नको आज मरणाची दिवसभर पावट्याची भाजी साधारणशी अगरबत्ती लागली नाकाचे केस काय शिल्लक राहिले
मगापासून बघते नुसती मस्करी करताय तुला सांगून ठेवते माझ्या पोरीच्या नादाला लागत नाही तर गाठ माझ्याची आहे. त्याची तर वाट बघतोय मावशी कधी एकदा गांठीला गाठ परवा तुला काय 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 परवा तुला फोन केला अगं बाई तुम्ही मला फोन केला म्हटलं झोपेत असशील तर स्वप्न पाठव वा 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 रडत असशील तर अश्रू पाठव अगं बाई फणस खायत असशील तर किलोभर आटला पाठव तेव्हा तू काय म्हणाले बरं काय म्हटलं मी बसले आणि घासायला खरकटं पाठवू खरकाट्या पाठवू अरे जरा स्त्रियांचा आदर करायला शिक माझ्या पोरी बघ अंगभर कपडे नेसू आपली भारतीय संस्कृती जपतात कशा त्या अरे स्त्रियांकडे माझी म्हणून न बघता त्यांच्याकडे माय म्हणून बघितलं पाहिजे माय म्हणून झाला गेला सगळं विसरून जा नवा विठू नवा राज मावशी दे माझ्या हातात हात आणि चल आत भाऊजी तुम्ही बाहेरून तर गंगाधर दिसता पण आतून तर शक्तिमान निघाला शक्तिमान बघितलं कष्ट कोण करतो आणि नेतो कोण मी सकाळपासून मार मारतो हिच्यासाठी पण मला काय दाद दिला ना आपली काही मुलं तुटलेली आहे आपल्यालाही गेला पाहिजे बाबा आपण कोण मी श्रीकृष्ण भगवान तुम्ही खरंच तू असाल तर जन्म कोणा सांगा मग ऐकाच श्रवण करा हरी नामाचा आपोआप Oh
बोलायचं कसं हसूया ना हसूया काय म्हणतोस मग माहितीये मला काय माहिती काय म्हणतोस ते मग बरं मी काय म्हणतो बाळू काय म्हणतोस अरे परवा तुझी गावामध्ये चर्चा चालत होती कसली रे बाबा म्हणतात बाबा सासरवाडीला काहीतरी गेला तर तिकडे काहीतरी मोठं प्रकरण करून ते म्हणतोस अरे काय झालं माहितीये काय झालं शिमग्याचा सीझन होता बरं बाबा आणि गाडी माझी अचानक बंद पडली आणि मग मी सासरवाड्यात चालत गेलो आणि सासरवाड्यात चालत गेलो खरा मग एवढी जोराची भूक लागली आणि मग सासूला म्हटलं काय म्हटलं सासूबाई जरा जेवायच वाढा आणि सासूबाई मला जेवायच वाढलं करा पण काय आणि त्यांनी डांब्याची भाजी जावाई एवढा सासरवाडीला गेला आणि सासूने तुला डांब्याच्या भाजीवरती भागवला करणार काय मग पुढे मग काय आणि तसाच झोपलो बरं आणि मग आणि रात्री 12च्या ठोक्याला बरोबर जाग आली बरं आणि मग सासूला म्हटलं तसाच झोपलो आणि सासूच्या खोलीतला आवाज आला कसला खराव मला वाटलं सासू खोबरा खाऊन ते आता म्हटलं सकाळी मस्तपैकी कोंबड्याचं चिकन मिळणार त्या आनंदात झोपलो आणि परत सकाळी उठलास आणि परत सासूने जेवायच वाढलं ते काय परत डांब्याचीच भाजी अरे जावई एवढा सासरवाडीला गेला आणि डांब्याच्या भाजीवरती भागवला काय माझी सासू असते ना तिला कुदावलं असतं अरे मेल्या सासूला कोण कुदवतो आणि मग काय माझी तर माझ्या पुस्तकाला भिनली आणि बायकोला अशी बाहेर बोलवली हे बबी हे डबी घेऊन अशी बबी बाहेर आली असा देव मारला म्हणतो बबी मला सांग सकाळी डांब्याची भाजी रात्री डांब्याची भाजी जावाला काही इज्जत बिजत आहे की नाही मग काय समजत नाही तुला जावाई सासरवाडीला गेला तू कोणा जाऊया ना डांब्याच्या भाजीवर मग काय सासू अशी कापायला लागली पण सासूला असं विचारलं मला सांग सासूबाई रात्री तुमच्या खोलीच्या खवणी तुझ्या खोबऱ्या त्याचं काय झालं हो मम्मी अगो रात्री जे काय खवणी होती खवणीत होत गेलं कुठे सासू म्हणली ते खोबरं होतं खवणी घामोला खाली होतं अरे मेले एवढं उठं पर्यंत राहिली कुठं होती साडी आपल्याकडे एक गाडी औषध आहे सांग अरे मोरी साफ करण्यासाठी बेकिंग पावडर टाकत माहिती आहे तिचा लेप काढायला सांग इकडनं मेला का साला काढायचा लढायची काय अरे म्हणून मग काय अरे मी काय म्हणतो आता राजे महाराज येणार आहेत तेव्हा त्यांची एकदम व्यवस्थित व्यवस्था केली पाहिजे आपल्या राज्याचे राजे शूरवीर महापराक्रमी अगदी उंदराला घाबरतील असे राजे आपल्या चित्ररंगीत येत आहेत परत बिघाडायची काय कोण बे त्याला शेणाचं राहायचं चक्कूला घरामध्ये करू नको मी कोण अरे मीच तो अरे पण कोण तू अरे मीच तो येडा राजा चित्र काय इथे मारशील ना ते नीट मार असा मारता वाऱ्याबरोबर गाव चुकला अरे बाबा त्याचं म्हणतो तलवार वापरी झाली त्याचं काय अरे काय गावकी झाला अरे राजा ना तू मेला भिगायला काय बसले जाती नसली तरी ताणायची कुठली तरी चालेल अजून कोणी राजा केला रे
अरे राजा कसा पाहिजे राजबिंडा पाहिजे तलवार वाकवलं गुलामान सरळ का काळू अरे बाळू बोला मी काय म्हणतो काय म्हणताय आपल्या नगरातील हलवा हलव कशी काय आहे हलवानं बरी आहे हा पण शेतकरी ओसाड पडलेले आहेत मला काय म्हणता चोर तेवढे चोरा करून जात आहेत आणि शेतीची कामं सगळी पुढे नासधूस होऊन चालले मुसळधार पावसामुळे शेती उपटून टाकायची वेळ आलेली आहे. काय अरे काय म्हणताय अरे काय म्हणताय काय अरे कोणाची हिंमत अरे कोणाची हिंमत माझी शेत उपटून टाकायची आमची तर अजिबात नाही त्याच्यावरती कांदा टाक वनवा लागून दे नाही तर ग्रास कटर मार आम्हाला काय घेणं देणार नाही तुझी शेती ओसाड झाली तरी चालेल आम्हाला काय करायचं आहे अरे हे सेनापती हा कोण अरे हा कोण तोच मी सांगतो अरे हे असा समोर ये आणि तुझं नाव सांग या सगळ्यांना जिगजिग असते ना काय जिगजिग याला झिकझिकाने झगझगून माहिती नाही झिकझिकाने मला पण मला काय म्हणताय काय आनंदाची बातमी सांग बातमी म्हणजे काय माझी राजकन्या या नगरामध्ये फेरफटका मारण्यासाठी येत आहे तर तिची हाडतुराने त्याला तयारी करा ठीक आहे तर मी काढू मी आणि माझा सेनापती जरा एसीत जातो कुठं एसीत म्हणतोय मी आता 1 वाजला आणि आता तुम्हाला शिरा झाला जा जा महाराज तुम्ही आता युद्धावरून आलेले आहात तेव्हा जाताना डाव्या हाताची वाघनखे काढून ठेवा शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा पोटातून पुतळा बाहेर काढला होता तुमचा डाव्या हाताने कुठल्या बाजूचा येईल लक्षात घ्या काढू लष्करी पुरे येतो मी तर काय आपलं कोणती कामगिरी सोपवलेली आहे राजकन्या मला इकडे भाटी घासा येते बरोबर आहे त्यावरती पाण्याने पाणी बदलायचं आहे ठीक आहे येऊ दे येऊ दे दिसताय बाबा गाजी बरोबर दिसताय सगळा पण मी ते म्हणतो कचरा काढून झाला असेल सेल्फी का सेल्फी आणि त्यालाच पाठव बोलतो त्याच्याकडे अरे बाबा अरे बाबा ही राजाची कन्या आहे मला भांडी घालायला टाकू इकडे प्लेन म्हणतो मारते अरे बाबा दिवसभर कचरा झाडायला आली असं म्हणतो पण मला वाटते दिसते पडून अरे राजाची कन्या तुला कटवायची आहे मी म्हणतो तसं म्हणतो दिल चीर के दे तेरा ही नाम होगा दिल चीर के दे तेरा ही नाम होगा जमलं काय जमलं जमतंय बाबा काय बाय त्याच नाव विचार रे तुझं नाव काय रे इंग्लिश माय नेम इज शाबाश My name is Kalu. Shabash. Coming from and one going to stay here. Shabash. That is why question day. Johnny. Yes, Papa. काय तू बोलू नको मला चुकवतो तू बोलतो मध्ये बोल जॉनी येस पप्पा ओपन युअर माउथ नो पप्पा घातली टेलिंग नाही समजून हा घातली असा मध्ये पटाकतो आम्हा होऊन झाले नुसती तू बोलू एक काम करा मी येईपर्यंत ह्याच्याशी काटा मिळला पाहिजे तोपर्यंत मी जय्यत तयार करून येतो अरे कॉटन मिळली पाहिजे कॉटन आणतो तू रांड्यात भेटतो देतो कॉटन काढू हो बोल मग तुला एक विचारू विचार मग
मला फिरायला घेऊन चल ना. अरे मला रात्रीचा आता कुठं फिरणार काय? चल इकडे फिरून येऊ. चल 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 बाय चल फिरूया. कुठं जाऊ? चल इकडे फिरून येऊ. हा बरं. ते काढू बोल ना. ते समोर इथे ते काय आहे रे? अगो तो ताजमहल आहे आपला. आपला आपला म्हणजे मीच बांधणार होतो. मग काय झालं? 7 बाऱ्यास मरणाची नाव सगळ्या वाट्या झाली असते म्हणून शहाजानला म्हटलं तूच बांध. घेऊन टाक तू. ते काढू. हा तुला एक विचारू. विचार. तू माझी लग्न करशील? आजपर्यंत काळ्या भुशी पाहिला पांढऱ्या भुशी पण नाही. कोणाला होती? अरे मगाशी कोणतरी म्हणाला क्वार्टर आले. अरे देशी नको इंग्लिश पाहिजे. अरे इंग्लिश आहे बाबा म्हणून तुझ्यासाठीच घेऊन आलो त्याला. अरे बाबा कोणाला पाहिजे ना चकना घेऊन ये. माझे ते तेवढे पैसे होते. लवकर ये संपले तर काय ना तुझा वासन वास बी चढली. काही कडक आहे का रे? कसले संत्र्याची मित्राची आहे की काय? अरे काळू वासन पाळाला इकडे. मी काय म्हणतो काय? तू दारू कशाला पितोस? अरे दारू का पितो? अरे बायको मारते क्या मायला? दारू प्यायल्यावर मारते की दारू न पिता मारते? दारू प्यायल्यावर. हा मग नुसती मारते नाही ती मागून पडून केसायचं मी तुला असे नुसतं मारून नाही घालायचं बाबा. सोडत नाही. टाकणं बरोबर आहे काय? अरे बरोबर आहे. तू दिला म्हणजे बरोबरच असणार. बरोबर. मी काय म्हणतो तुला पोरा कितीच आहे? जरा लाडू करतो मी सांगतो. बायकोच घेऊन जा म्हणजे मारायची तरी थांबव. तोंड गोड करतो. पोरा किती? तुला पोरा किती? मला पोरा हा इथं दे ठेवतो मी नंतर मला देतो. पोरा अरे बाबा मी केला नाही बाप म्हणून झालो नाही बाप. अरे ज्याने केला नाही बाप त्याला पोरा माप. अरे त्याची मशीन बंद पडशील थांब जरा. पण मी काय म्हणतो म्हणजे हे सगळे पप्पाचे धनी आहेत असं म्हणायचं का तुला? आता मी कुठं म्हणतो तूच म्हण. पण मी काय म्हणतो काय काळूचे काम करायचं आहे. कालू कुठं आहे? हा बघ तुमच्या गावात का तो नाही आज त्याला ना काहीतरी झाले असं वाटतंय. एकदम सुतो काढल्यावर का माशी चावली. पण मी काय म्हणतो हा. हे बघ तू राजकुमार बनून घ्यायचं. हा त्या राजाच्या कन्येच्या प्रेमात पडला हा. आणि असा राजकुमार बनून घ्यायचा आणि मग राजाला हरवायचं तू आणि मग तुला आम्ही काय द्यायचं ते देऊन टाक. अरे राजाला हरवेन. हा
माझा अरे देण्या घेण्याचं आपलं बाळू बघेल मी काय घंटा बघू आपला काय संबंध आहे मी काही सुद्धा बघणार नाही काय बघायचं हा बघेल तू व्यवस्थित राजकारण म्हणून घ्यायचं तुझा हा पण दारू हो बाळू पण हा दारू का पितो रे परिणाम काय दारू बाबा दारूचे परिणाम लय मोठे वाईट आहेत बाबा कसे काय अरे इथं मोठा कोकणीच असत इथं मोठं कोकणीच असतं कोकणीस पण माझी बायको म्हणली इथं कोकणी हे कोकणीस डुप्लिकेट हे कोकणीस ओरिजिनल कोकणीस मी काय तुला फुफ्फुस म्हणायचं आहे का तेच ते फुसफुस इथे फुसफुस असतं हा आणि एकदाच एका दारू फुसफुसात उतरली की माणूस खुश होतो म्हणजे ढगात जातो बापरे म्हणून म्हणतो बाबा दारू पिऊ नको नाही वाईट आहे सोडली आजपासून संसार उद्ध्वस्त पडलेले आहेत हो ना पण ही बातमी राजाला सांगितली पाहिजे महाराज वाजले किती थांब सांगतो महाराज काय एवढ्या घड्याळामध्ये निर्गुणी का पाहत आहे तेच बघतोय काय उघडत बिघडत नाही असं दिसतंय भाऊ वाजले किती हा बाचा आगवर आता उघडले काय मेल्याचं घड्याळ अरे मेला शिमग्याचं घड्याळ असू दे घालू हो माझ्या राजकारणाची दवंडी पिटवतोय ना दवंडी पिटवतोय पण ती दवंडी आम्ही म्हटल्यानंतर तुम्ही म्हणायचे मी म्हणतो पण ती एकदम ऍक्शन मध्ये म्हणतो 3 तास 7 तास प्रमाण करून अमेरिकेतून इथे आलोय 3 तास 5:30 नेसून मी नमन कराय तिथं आलो गवळणची हा त्यांची नसती हा तर मला लय भूक लागली याला धिक्याने घेतले नाकावडा तुकडा देईल काय नाकावडा कोण तुकडा देईल का पाठीमागे आंबवान ठेवलेला आहे तिकडे देईल काय अरे राजा ना तू मग मेरा लोकांना वाटायचं सोडून तू भीक काय मागतोस राजा कसा पाहिजे परत जाग्यावर नको जाऊया नको परत येऊया पण काय वाईट बातमी आहे कुठली वाईट राजकुमार आपलं चाल करून येतो अरे तुम्ही मागताय का तुम्ही माझ्या खालचे 2 असताना माझ्या हाताखालचे म्हणतोय मी अरे युद्धाची तयारी करा राजकुमार येऊ दे कोण थांबल्या नगरीचा राजपुत्र म्हणतात मला हलून घे शिमगा जायचा बाजूला मी नाही बाजूला अरे तुझ्या एवढ्या जागा आहे ना त्याला बाजूला सांगितलं तू पण बाजूला आता साखरी अरे ह्या राजाच्या राजकन्याला पळून नाही नेलं तर नावाचा राजपुत्र नाही अरे मेल्या बाजूच घे डोळ्या बिल्या महाराज नाही आम्हाला फक्त ऑर्डर द्यायचं देतो पण तुमच्या राजकुमार मध्ये काही ताकद आहे शामराजपणाने म्हणतो तो असेल तर पहिला त्याला चालून बघूया काय म्हणतात अरे झिंक घ्या हे असा समोरी वा आशीर्वाद घे आणि हे असा समोरी त्याला त्याचा एक वाढून दे. झेपणार नाही
देतो. अरे काळू, अरे ऑर्डर घे ऑर्डर. तीच त्याला देतो मी. द्या काय महाराज तुमच्या काल झाला मिठाची शपथ. वा वा, कुठलं मीठ होतं ते. मला वाटतं कलमाला युरिया घातला त्याचं काय होतं. कॅप्टन कुक, कॅप्टन कुक, कॅप्टन कुक. महाराज आम्हाला आशीर्वाद द्या. अरे हा घे आशीर्वाद. अरे मेरा आशीर्वाद देतो की काय? त्याला आशीर्वादच देतोय प्रेमाचा आशीर्वाद. आशीर्वाद द्या. हा घे आशीर्वाद. आणि ही घे तलवार. आणि दाखव आपल्या राज्याची ताकद. अशी ऐन टायमिंगला पोझिशन बदलत जाऊ. आमचा गैरसमज होतो. असू दे, असू दे. राजा चेसरा बहुतेक चांगला धनागलाय. सकाळी बहुतेक अमृतांजन. बाळू बोला. अरे या चित्रनगरीमध्ये थोडा पुराणात जाऊया. काय पराक्रम मोठा केलेला मी. काय म्हणतोस का? तेव्हा राजाला जाऊन सांग म्हणा. काय सांगू? अरे आजपर्यंत या चित्रनगरीमध्ये कोणताही पराक्रम काळजी करू नको. तलवार असं जातो आणि त्या महाराजाला तुला पराक्रम सांगतो. तलवार कुठे? तलवार कुठे? अरे मेल्या तलवार नाही. अरे राजपुत्रा नेला. मग का घंटा खजो खोमसतोस काय? अरे राजा सालाकडील माझी आता. अरे मग उपाय सांग काय तरी. एक काम कर. मूठ ठेव, मूठ ठेव. मूठ काढायची नाही. मी सांगेपर्यंत मूठ काढायची नाही. जर का मूठ काढली तर मुटक्यात मारी. लय मोठा पराक्रम केलाय. मी पण मोठा पराक्रम केला. त्याला आंतराज्य बक्षीस द्या. अरे वा काढू वा. काय माती. अरे हा तुझा मी पराक्रम पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. कुठला गुरुवांच्या इथला प्रसन्न काय? आला असं तर त्याला पण घेऊन टाक. अरे बोल तुला काय पाहिजे बोल. मला मला दे. काय? मला रत्नागिरीमध्ये 35 एकर जमीन दे. अरे जिल्ली घ्या. तुझ्या नावावर तरी किती जमीन आहे रे? माझ्या नावावर 2 गुंठ. ही कशी जड नदी 2 उशीर झाला ना आता 2. महाराज त्या 2 गुंठ्यामध्ये 2च विंगुलात आम्ही लावला ना. पण सकाळ संध्याकाळ पिशवी घेऊन जातो आणि वजा असा आणतो की जवळजवळ 40 किलो दररोज आणतो. त्या 2 गुंठ्यात जेवढ्या विंगात आम्ही धरतात त्या देवाच माहिती. आता त्यालाच माहिती असतील. ठीक आहे काळू, तुझी इच्छा सुद्धा मी पूर्ण करतो. ठीक आहे. ठीक आहे तर बाळू मी काय म्हणतो. काय म्हणताय? माझी राजकन्या येते तर तिला जरा घेऊन येत आहे ना. काळू. हो अरे हे काळू बोल बोल. माझ्या राजकन्याला घेऊन ये जा. बाळू जा तुझ्या होणाऱ्या वहिनीला घेऊन ये. माझी वहिनी? बाकी काय म्हणू नको. बाळू जा तुझ्या होणाऱ्या आयटमला घेऊन ये. राजा काय जा तुझ्या लाडक्या कार्टीज घेऊन ये. मी जाऊ चालला तिकडे. आम्ही कसा सेवा आम्ही आणतो ना. जा अशी समोरी कन्ने अशी कन्ने कन्ने गंडी मी काय म्हणतो आहे. मी तुझे 2चे 4 करायचे ठरवतो आहे तर तुझं मत काय आहे गंडी.
पण महाराज काय 2चे 4 म्हणजे काय? तिला 2चे 4 म्हणजे माहित नाही. अरे 2चे 4 म्हणजे पोरा लगी साखरपुडा मग मेहंदी मग लग्न आणि लग्न झालं की परत त्याला लगीन म्हणतात. मी तुला काय विचारतोय, तू लग्न करणार आहेस की नाही? पण महाराज मला लग्न करायचे नाही म्हणजे नाही. काय काय म्हणे टाकीन काम परफोट लग्न नाही करणार म्हणते. शेवटचा बापाचा करतोय म्हणून विचार. काय शेवटचा बापाचा करतोय म्हणून एकदा विचार. मी तुला शेवटचा विचारतोय, लग्न करणार आहेस की नाही? जास्त ताण देऊ नको. फाटली बिटली तर आम्ही शिवायला रिकामी नाही. काढू आधीच फाटलेली आहे. पॅन्ट पॅन्ट. पण महाराज काय मला लग्न करायचं नाही म्हणजे नाही. काय काय म्हणे लग्न नाही करायचं. एविडी काय म्हणतोय? काय माहिती काय इविडी काय म्हणतो तो? असायला माहिती एवढी बाबा एवढी नाही, लय एवढी आहे. काय लग्न नाही करणार म्हणते. लग्न नाही करणार म्हणजे काय? माझी माझी इच्छाच विचार आहे की कुत्रा विचारतो इच्छा दिला. कुत्रा विचारतोय तो मोठा एवढा लॅपटॉप घेऊन दिला तर लेकीला तेव्हा नाही विचार केलास. काय लग्न नाही करणार. हा नाही लागलं माझं ऐकणार नाही. माझा ऐकणार नाही म्हणजे काय? ऐकणार नाही म्हणजे काय? अरे माहीत बी व्हावा एकच आहे. पिसाळलाय. लग्न नाही करणार. पोरगी कोणाची नाही, पोरगी कोणाची ना पोरगी माझीच आहे. मग राज आमच्यावर करतो. नाही. काढू याची लाडकी पांढरी पोर व्हॉट्सअपवर काय काय मेसेज टाकतो सांग जरा. व्हॉट्सअपला मेसेज काय येतो राजा? सांग. सोनू जेवलीस का? सोनू झोपलीस का? सोनू हातूरला काय करते? सोनू हातूरला आय लव्ह यू पुचक करते. पोरगी तुझी राग आमचा काढतो. नाही मी याच्यावर काढला. ठीक आहे काळू वाळू एवढे रागवू नका. अरे हे सेनापती माझ्याकडे असं बघतोस काय? अरे हे काम कर, हे गादी उचल आणि माझ्या सिंहासनावर ठेव. काय ही गादी? हे गादी रिकामी नाही. असली काम आम्ही करत नाही. जास्त बोंबतू नको. पुढे पुष्पा पुष्पा झुकेगा नाही. भेटला नाही. पुष्पा तू पुसतास तर पुसतास. आम्हाला काहीच तुला घेणं देणं नाही. ती गादी उचलायची आणि सिंहासनावर ठेवायची. पुष्पा झुकेगा नाही साला. तू पाठीतच तुला झुकवतो. अरे हे बाळू बोल, तू असा असतोस का? म्हणजे ही गादी उचल आणि सिंहासनावर ठेव. सांगतोस कोणाला? टाकलीस कुणी आणि उचललीस कोण त्याला सांग. तुला सांगू? हा. अरे हे काढू, हा. अरे ही गादी उचल आणि माझ्या सिंहासनावर ठेव. टाकला कुणी? हा? टाकला कुणी? आम्ही टाकलेली नाही. आम्हाला खात आली काय टाकायची? नाही ना. तशी टाकलीस तशी उचलली. पुढे हे सिंहासन कोसळशील आणि म्हणजे शिपाई आहे ना, हे जरा सिंहासन कोसळले त्याला जरा पिटरू मारून द्या. आणि काय हा उद्या या औषधला कापूस काढशील आणि सगळीकडे फेर फिरशील आणि म्हणजे शिपाई आहे ना, यात कापूस भरून द्या. का आम्हाला दुसरं कामा नाही? आमची काय बायका बोलून आली. पगार किती देतो? किती देतो? 200 रुपये. बापरे. तेलाची पिशवी किती रुपये झाली? किती झाली? 165 रुपये. उरले किती? किती? 35 रुपये. कांदे कसे झाले? 30 रुपये. अरे बाप. उरले किती? 5 रुपये. त्याच्यात तुझा लंगोट तरी येतो काय? देतो? आणि मेला पगार 200 रुपये देतो. अरे पगार वाढव वाढवतो. काय तरी नव्याने भरती करा. सुशिक्षित लोक बेकार झाली का? करतो माझी भरती करायची आता वेळ आली. आले लक्षात आले ते आमच्या. अरे कसं टाकले बाळू? कसं टाकले? माझ्या गावाला टाकू. नाही ह्याच्यावर माझ्या गावाला नकोस. नाही येत अजिबात. हा. अरे कसं टाकले? अरे मला कानपाड काय गोमटू
तशा चांगले काय समजला याला कसा उचलतो चल असा राजा पाहिजे सकाळी डोक्यावर बोजा आणि रात्री राजा तेच जरा दमलो होतो म्हणून बसलो होतो बाळू मी काय म्हणतोय त्या पूर्व दिशेला एक दृष्टा पर्वत आहे तिथे एक भगत राहतो कोला भगत त्या भक्ताला ताबडतोब हजर करा लवकर जा मी सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो महाराज काय प्रणाम असो हा मी पाठी आहे इथे. आशीर्वाद आशीर्वाद महाराज काय बुवाला म्हटलं मी महाराज तुमचा अवतार कुठला माझा अवतार माझा अमलिंगाचा अवतार तेव्हाच मी ना डोक्यात एवढी जटा झालेली आहे केसात तेल बिल लावत नाही का महाराज तुमच्या कन्याला लवकर लवकर बोलवू नका बोलवतो बोलवतो हे सेनापती माझ्या कन्येला घेऊन ये जा बुवा काय सगळ्यामध्ये घातले बिनले की नाही डोंट टच माय सगळं पैसे चाय उत्तर काळू बाळू बुवा काय म्हणाले 2 डोस आणि जरा चहा घेऊन ये जा चाय संपलेली आहे असू दे असू दे एकदम ब्युटीफुल एकदम गावठी फूल ये कन्या ये अशी माझ्या समोर ये जा कन्ये जा मेल्याच्या उरावर जा अति जवळ नको जाऊस बुवा लय आता कन्ये माझ्या डोळ्यात मग मेल्याच्या डोळ्यात बघ काय कचरा घाण बिन गेली असेल तर भावड्या महाराज मगापासून बघतोय हा माणूस माझा अपमान करतोय तुला मेल्या मान दिल्यानंच कोणी आहे असल्या भक्तांना आम्ही पायाने दुडवतो अरे बालका तुला वाटलं कोण नाही तुला माहितीये अमेरिकेकडे ताकद आहे जपानकडे टेक्नॉलॉजी आहे आणि त्या पाकिस्तानाकडे आतंकवादी आहे अरे आता म्हणायचे भीती आम्हाला नको दाखवूच बाबा एक मंडळी ध्यानात ठेवा 2 लोकांना कधी विसरायचं नाही ज्याच्यामुळे 2 वेळचा अन्न खातो त्या शेतकऱ्याला कधी विसरायचं नाही आणि ज्याच्यामुळे आपण निवांत रात्रंदिवस कार्यक्रम करतो त्या सीमेवरच्या सैनिकाला कधी विसरायचं नाही ध्यानात ठेवा अरे बालका मी काय म्हणतो जरा पुढचं ऐका मी काय म्हणतोय काय म्हणतो अमेरिकेकडे काय आहे काय आहे जपानकडे काय आहे अरे बालका तुला विचारतो काय आहे फटकी भरली तुझ्यावर भारताकडे काय आहे काय आहे भारतात महाराष्ट्र आहे महाराष्ट्रात कोकण आहे आणि कोकणात काय आहे माझ्यासारखे भगतगिरी करणारे भगत आहे लावू पाचपाना खाल घराना लावू पाचपाना खाल घराना टाकीन जो नाही महाराज काय आता मी उपचार चालू करतो करा करा लवकर करा तुमच्या मुलीच्यात काहीतरी गडबड आहे महाराज गडबड ही गडबड फक्त मीच दूर करू शकतो महाराज पण त्यासाठी मला आताच्या आता 5 बोकड 4 कोंबड्या आणि 17-18 नारळ घेऊन या पार्टीचा वाद एवढा नाही एकदाचा कधी जाईल बालका ही वेळ मस्करीची नाही मुलीच्या भवितव्याचा प्रश्न आहे तू करतो कशा करतो करतो तुम्ही सोय करतो बाळू तू कोण घे काना बिनात कुठं असे तोंडा बिंडा मी काय म्हणतो तर बाळू आणि काळू या बुवाला फासावरती चढवा महाराज फासावर चढवा महाराज महाराज मला माफ करा हो महाराज
हो महाराज, माझ्या सोन्यासारख्या 2 बायकांनी पाठपुर आहे तो महाराज. महाराज मला माफ करा, मी पोटा पाण्यासाठी करतो महाराज. मला सोळा बिळा चढवू नका महाराज. महाराज तो बघा आईस्क्रीम मला. म्हणून सांगा म्हणलं ना, या भक्तांवरती अजिबात लक्ष ठेवायचं नाही, विश्वास तर मुळीच ठेवायचं नाही. मग फिट तर सगळा फिट हे ध्यानात ठेवा. पण महाराज आपला काळू चाड तुमच्या कन्याच आहे. आपण विवाह सोहळा थाटामाटात करून टाकूया. अशी समोर ये. दक्षिणा मिळाली का सगळ्यांना? ठीक आहे. शिवमंगला. हॉल